आलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे त्या बोलल्यात हे सगळं तूही पाहिलेलं आहेस. अनेक अँगल आहेत जसं मी म्हणले. मात्र आपण पहिल्या मुद्द्यावर बोलूयात, ते म्हणजे शुक्रवारी धस आणि मुंडे यांची भेट झाल्याच्या बातम्या समोर येतात आणि धसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आणि आता सुप्रिया सुळे इतक्या आक्रमकतेने या सगळ्या प्रकरणावर बोलतात, या सगळ्या लढा मी देणार असल्याचं बोलतात. ही जागा आता सुप्रिया सुळे भरू पाहतायत का? आणि तसं झालं तर या प्रकरणामध्ये किती मोठं वळण मिळू शकतं? माधवी, मी एक गोष्ट सुरुवातीपासून सांगू होतो ती अशी आहे की आता फास्ट न्यूजचा जमाना आहे. म्हणजे आपण 5 मिनिटात एक 20 बातम्या किंवा आणखी 5 मिनिटात आणखी 7-8 जिल्हे अशा बातम्यांचा जमाना असताना ज्यावेळी महाराष्ट्रात 2 महिने एक बातमी सतत दररोज आणि प्रत्येक क्षणाला चालते, त्याच्या मागे हे क्लिअर होऊन जातं की देर आर सम ड्रायव्हिंग फोर्सेस बिहाइंड इट. आता हे ड्रायव्हिंग फोर्सेस पॉलिटिकल आहेत, त्याच्या पुढे जाऊन आणखी काही सामाजिक यातले वेगवेगळे पैलू आहेत किंवा आणखी या प्रकरणाचे वेगळे फॅसेट्स असतील, तर ते सगळे एकमेकांना समांतर चालणार आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की आता येणाऱ्या काळात या संपूर्ण केसचा देर विल बी वन मोर ड्रायव्हिंग फोर्स ज्या सुप्रिया सुळे असू शकतात आजच्या त्यांच्या साधारण वक्तव्यांवरून. आणि आज सुप्रिया सुळे जितक्या ॲग्रेसिव्हली या सगळ्या प्रकरणात उतरल्या, मला आठवतंय की या सगळ्या प्रकरणात 2 महिन्यात त्यांची एक प्रेस बहुतेक YBला झाली होती मुंबईमध्ये, ज्यात त्यांनी यात ईडीची एंट्री संदर्भात त्या बोलल्या होत्या की जर वेगवेगळ्या ठिकाणी इतकी वाल्मिकची प्रॉपर्टी दिसतीये, त्याचे नक्की अकाउंटेबिलिटी काय आहे, आणि हे जर सगळं असेल तर आमच्याकडे संजय राऊत असतील किंवा बाकीचे नेते असतील, या सगळ्यांवरती ईडी लगेच, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट लगेच कारवाई करतं. पण या प्रकरणात ते एंटर का होत नाही? एवढी एक प्रेस सोडली तर मला आठवत नाही की संपूर्ण आत्ताच्या गेल्या 2-2.5 महिन्याची क्रोनॉलॉजीमध्ये सुप्रिया सुळे ॲग्रेसिव्हली कुठे आणखी वेगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी लावून धरल्या. पण एक गोष्ट क्लिअर झाली, ते म्हणजे आजच्या या सगळ्यामधून की बघा, राजकीय स्पेस म्हणजे ज्यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, त्या भेटीबद्दल कसं आहे, भेटण्याबद्दल तर अर्थात काय कोणाला विरोध असायचं किंवा त्याच्यावर कोणी आक्षेप घ्यायचं काहीच कारण नाही. पण एक गुप्त भेट, ज्या गुप्त भेटीचा वृत्तांत त्यांच्याच मंत्र्यांकडून म्हणजे बावनकुळे यांच्याकडून कन्फर्मेशन त्याचं मिळतं, मग तो बातम्यांमध्ये येतो, मग धसही त्याच्यावरती कन्फर्मेशन देतात, मग ते म्हणतात की हो 4-4.5 तास आम्ही होतो, पण आता मी येणाऱ्या काळात बघणार आहे की नक्की कुणी या सगळ्याची माहिती बाहेर काढली, याच्याबद्दल मला प्रॉब्लेम असं ते म्हणतात. एनिवे, मूळ मुद्दा सगळ्यातला असा आहे की ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण एक हाती सुरेश धस यांच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला सगळं दिसत होतं किंवा धस यांच्या ऑर्बिटमध्ये ते प्रकरण गोल गोल होत होतं, त्यांची क्रेडिबिलिटीवरती जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मुंबईतल्या भेटीनंतर मुंडेंच्या आणि त्यांच्या, त्यानंतर नाऊ आपण असं म्हणू की देर विल बी समवन जो ही सगळी स्पेस ऑक्युपाय करेल. तर सुप्रिया सुळे ते आहेत का अशा प्रश्न उपस्थित करला आत्ताच्या घडी वाव आहे. याचं मूळ कारण असं आहे की याआधी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून बोलणाऱ्या सुप्रिया सुळे किंवा याआधी दिल्लीवरून बीडच्या प्रकरणावर आरोप करणाऱ्या सुप्रिया सुळे आता थेट ज्यावेळी मस्साजोगमध्ये जातात, तिथल्या धर्तीमधून या सगळ्यावरती आरोप करतात, त्यावेळी त्याला एक ऑटोमॅटिकली वेगळं महत्त्व प्राप्त होतं. आणि याचमुळे या सगळ्या गोष्टींकडे अशा अंगाने आता बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. सुप्रिया सुळेंनी याआधी कधी न सांगितली गोष्ट सांगितली, ते म्हणजे त्या अमित शहांना प्रकरणात भेटल्या. आता बजरंग सोनवणे याआधी अमित शहांना संपूर्ण प्रकरणात भेटले होते, तर ते त्यांनी त्याबद्दल माहिती पण दिली होती माध्यमांना. पण सुळे स्वतः आता मागच्या काही आठवड्यात भेटले असते सांगत असतील, तर याचा कॉग्निझन्स घेणं, त्याचा सिरियसनेस मेंटेन करणं, आणि अत्यंत सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तो मुद्दा ज्यावेळी त्या या सगळ्यामध्ये तर रिंगणात उतरलेत असं आपल्याला दिसतंय, त्यावेळी त्या फोरग्राऊंड करू इच्छित आहेत. आणि अर्थात वेगवेगळ्या गोष्टींची मागणी त्यांनी केलीच, राजीनामा देणं असेल किंवा राजीनामा मागणं असेल, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं असेल, किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये त्या भेटीगाठी घेतल्यात ह्या ते सांगत असतील. पण एका हत्येच्या प्रकरणाला समांतर चालणारे हे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यातले नक्की कोणते पुढे राहतात कोणते मागे राहतात, याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात ते डायनॅमिक्स सगळे ठरतील असं दिसतंय. माधवी, अर्थात याच्यामुळे हे सगळे डायनॅमिक्स ठरतील, बदलतील. मात्र दुसरा अँगल याला असा आहे की अजित पवार सर्व आहेत पक्षाचे, त्यांच्या पक्षाच्या एका मंत्र्यावर आरोप होतो. अर्थात अजित पवार सुप्रिया सुळे कनेक्शन, 2 राष्ट्रवादीतला संघर्ष, ह्या अँगलनी जर बघायचं झालं तर सुप्रिया सुळेंची एंट्री किती महत्त्वाची आणि त्यामुळे कशा रीतीने दबाव वाढू शकतो धनंजय मुंडेंवर?
अगदी खरं आहे. म्हणजे मला असं वाटतं की अजून भुजबळांची नाराजी दूर कशी करायची याचा प्रश्न राष्ट्रवादीला पडलेला असतानाच तिथे आता त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि मुंडेंच्या अवतीभोवती जे सगळं आता जो चक्रव्यूह आवळला गेलेला आहे त्या चक्रव्यूहातून टॅकल कसं करायचं आहे बघायचं आहे. अर्थात धनंजय मुंडे स्वतः मागच्या एकदा म्हटले की मी काही अभिमन्यू नाही आहे असं त्यांचं स्वतः या सगळ्यामध्ये सांगितलं होतं. पण आताच्या घडीला मला असं वाटतं क्रोनॉलॉजी हळूहळू समजून घेतली ना की मग त्याच्यामध्ये मागण्यांचा फ्लो कसा, मागण्यांचा प्रवाह कसा पुढे गेला आहे कळेल. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी हे सगळं झालं 9 तारखेची घटना समोर आली, 10 तारखेला पुरवणी जबाब नोंदवलं गेले, मग जरांगे पाटील भेटायला गेले, मग 11 तारीख उजाडली, मग यामध्ये वाल्मिक कसा एस्टॅब्लिश होतो हे दाखवायचा प्रयत्न झाला, मग त्यानंतर पुढे 12 तारीख आली, मग परत ॲट्रॉसिटीचा पण यामध्ये लागलं, मग तिथून पुढे सुरेश दस आले, तिथून पुढे 16 ते 21 महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन झालं. तोपर्यंत मला आठवतंय डिसेंबरच्या एंडपर्यंत जोपर्यंत हे आका किंवा आकाचे आका इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मर्यादित होत्या तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या थेट राजीनाम्याची मागणी होत नव्हती. या सगळ्यांना संरक्षण कोण देतंय, ही सगळी माणसं कोणाची आहेत, कोणाच्या जीवावर हे इथं जिल्ह्याचं राजकारण हाताळतायत, कोणाच्या जीवावरती हे तालुक्यामध्ये इतकं डॉमिनन्स क्रिएट करतायत, हे सगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण संतोष देशमुखांना न्याय द्या ही जी फ्रेज आहे ना, या वाक्यामध्ये न्याय द्या म्हणजे एक्झॅक्टली काय पाहिजे तर त्याच्या व्याख्या मी जसं सांगितलं की जे समांतर फोर्सेस सगळे चाललेले आहेत त्याच्यानुसार त्या बदलणाऱ्या व्याख्या आहेत. एखाद्याला वाटेल की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर न्याय मिळेल, एखाद्याला वाटेल आरोपींना फाशी दिली तर न्याय मिळेल, एखाद्याला वाटेल जो उरलेला आरोपी तो सापडला तर न्याय मिळेल. सो हे जे सगळे हळूहळू मागण्यांचे प्रवाह बदलत गेले तर त्या बदललेल्या प्रवाहांमध्ये मग ज्या बफरिंग स्पेसेस असतात, असं असतं की म्हणजे पाटात प्रवाह जर नेहमीचे बदलू लागलेत तर मधल्या इथं गवत पण येतं किंवा तिथं तण येतं काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, तर ते जे काही येत गेलं ना तर ते त्यामुळे येत गेलं कारण त्याच्यामध्ये राजकारणाचा झालेला शिरकाव, प्रत्येकाला जिल्ह्याच्या पॉलिटिक्समध्ये स्वतःचे सेटल करायचे असलेले स्कोर्स आणि यातून सुरू झालेलं हे संपूर्ण बीडच्या जिल्ह्याच्या राजकारणाचं वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणारं संपूर्ण हे सगळं पॉलिटिक्स, त्यातून हे सगळे प्रश्न उपस्थित राहिले. आणि आज सुप्रिया सुळेंची या सगळ्यातली आता एंट्री ही अराजकीय ही कशी काय धरायची याबद्दल मात्र प्रश्न उपस्थित होतात. कारण मी जसं म्हटलं की देर आर ड्रायव्हिंग फोर्सेस बिहाइंड संतोष देशमुख मर्डर केस. त्यामुळे मी पण जेव्हा बीडमध्ये होतो त्यावेळी राजकीय नेत्यांचं इंटरव्ह्यू करणं टाळलं. मुंबई तकने पण सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणात स्टिक टू राहून आपण भूमिका घेतली की एक्झॅक्टली काय घडतंय त्या फॅक्ट्सवर बोललं गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात हे सगळं पुढे जाईल असं दिसतं.